हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर तुम्ही सर्वजण चांगले आणि देवाच्या आशीर्वादाने खूप चांगले असतात अशी मी देवाजवळ प्रार्थना करते। आणि मी सुद्धा देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने खूप चांगली आहे। तेव्हा मग आता आपण आज बनवणार आहोत कारल्याची सुकी भाजी। तेव्हा चला मग आता आपण बघूया की कारल्याच्या सुक्या भाजीला काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया। चला तर मग आता मी बघा इथे कारले घेतलेले आहेत। हे बघा खूप छान आहेत कारले, मस्त अशी फ्रेश वगैरे आहे। तुम्ही आता बघू शकता मस्त अशी कारले आहेत। याला आपण आता इथनं असं चाकूने असं हे करणार आहोत आणि म्हणजे असं मधनं एक रेष मारणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मीठ भरून ठेवायचं आहे आणि त्याचा थोडासा मग कडवटपणा जाणार आहे आणि नंतर ती आपल्याला एका शिट्टीवर कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहेत। मग आता आपण त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे मी तुम्हाला इथे दाखवते। मी घेतलेले आहेत हे 2 कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे कापून आणि कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर आहे, इथे मोहरी आहे आणि इथे लसूण पण आहेत। 7 ते 8 पाकळ्या मी ठेसून घेतलेल्या आहेत। आणि हा आपला शेंगदाण्याचा कूट आहे, हे मी भाजून आणि थोडंसं ओबडधोबडच म्हणजे असं जाडसर वगैरे वाटून घेतलेलं आहे, मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आणि आपले सुक्की भाजी बनवायची आहे थोडी अशी, तर तुम्ही त्याच्यासाठी मसाले बघू शकता। मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मीठ हे प्रमाणातच टाकायचं आहे कारण आपण आता कारल्यांना मीठ हे लावणार आहोत आणि त्याच्यामुळे मीठ हे चवीनुसारच घ्यायचं आहे। हे आपला घरगुती गरम मसाला, ही धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे। तर चला मग आता आपण बनवायला घेऊया कारल्याची भाजी। चला तर मग आता बनवायला घेऊया आपण। हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे त्याच्यामधल्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत। हे बघा मी तुम्हाला दाखवते। आणि हे बघा असं आपण चाकूने वगैरे करून घेतलेलं आहे। कोणी कोणी काढतात बिया, कोणाला आवडत नाही तर कोणी ठेवतात, तर मी शक्यतो काढून घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला याच्यामध्येच मीठ भरायचं आहे आणि सर्व अशाच प्रकारे याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्याचा कडवटपणा जाण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचे आहे। तुम्हाला आता मी दाखवते, याच्यामध्येच असं मीठ वगैरे भरायचं आहे। तर चला तर मग आता अशा प्रकारे आपण सर्व मीठ भरून घेऊया। अशा प्रकारे मी हे बघा सर्व कारल्यांना असं मीठ वगैरे लावून घेतलेलं आहे। आणि आता बघा तुम्ही बघू शकता, याला मी आता थोडा वेळ ठेवणार आहे आणि नंतर मग यांना पुन्हा आपण स्वच्छ धुवून वगैरे आपण याला कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये ते शिजून जातील। थोडेसे वाफवायचे आहेत, असे जास्त हे वाफवायचे नाहीत। तेव्हा मग आता आपण तुम्ही बघू शकता, हे बघा मी याच्यामध्ये मीठ भरलेलं होतं, आता याचं पाणी होत आलेलं आहे बघा। आणि आता ते आपल्याला एकच शिट्टीमध्ये काढून घ्यायचे आहे। चला तर मग आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर आपण फोडणी द्यायला घेऊया भाजीसाठी। चला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी आता हे एका शिट्टी मध्ये काढून घेतलेले आहेत। आणि आता बघा तुम्ही बघू शकता हे गरमच आहेत। आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत। आता आपण त्याला कापून घेऊया। अशा प्रकारे मी बघा कापून घेतलेले आहेत। हे बघा मस्त असे गोल गोल वगैरे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता, मस्त असे। आता आपण कारले हे शिजवून आणि एकच शिट्टी काढायची आहे आणि मग नंतर ते कापायला घ्यायचे आहे। थंड झाल्यावर तुम्ही कापू शकता, नाही तर गरम असताना सुद्धा तुम्ही कापू शकता, तशी काही हरकत नाही। चला बरं आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया। आता आपण कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे। आता याच्यात आपण टाकणार आहोत सर्वात अगोदर आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत। आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया याच्यामध्ये आणि तेच थोडंसं तडतडलं की मग आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहोत। बघू शकता मोहरी टाकलेली आहे। गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे। मोहरी झाल्यात की आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत, तोही फोडणीमध्ये
टाकून द्यायचा आहे. चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज. ही बघा मस्त अशी आपली फोडणी आता होणार आहे कारल्याच्या सुक्या भाजीची. थोडंसं आपलं एक मस्त असं फोडणी हे परतून झाली की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. तुम्ही बघू शकता मी कांदा आता फोडणीमध्ये टाकलेला आहे. तर आता आपल्याला ही फोडणी आता मस्त अशी सगळी परतून घ्यायची आहे आणि कांद्याला थोडा गुलाबी कलर येऊपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या आवडीचे मसाले टाकायचे आहेत. कांदा हा मस्त असा फ्राय होऊन झालेला आहे आपला, त्याला कलरही मस्त आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो चांगला मस्त असा फ्राय झालेला आहे. आणि आता आपल्याला हे सर्व मसाले मी आपण घेतलेले होते, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हा आपला घरगुती गरम मसाला आहे, हळद आणि मीठ. हां, लक्षात ठेवा मीठ हे आपल्या चवीनुसारच टाकायचे आहे, कारण आपण त्याच्यामध्ये आधी कारल्याला मीठ लावलेलं होतं. आता हे सर्व आपण मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते संपूर्ण एकत्र करायचे आहे. हे बघा, आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आहे, कारण आता हे मसाले चांगले आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मस्त हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले चांगले फोडणीमध्ये फ्राय झालेले आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे कारले टाकणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये सर्व कारले हे आपल्याला टाकून द्यायचे आहे. चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही सर्व फोडणी आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करायची आहे. तुम्ही बघू शकता आपले आता हे मसाले आणि कारले एकदम मस्त असे झालेले आहेत. तेव्हा आता आपल्याला याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला जितकं पाणी म्हणजे थोडीशी ओलसर अशी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही ओलसर करू शकता, थोडीशी अशी पण तुम्ही करू शकता. पण थोडीशी आपली ही ओलसर भाजी केली तर खूप छान लागते. आणि मसाला पण हा त्याच्यामध्ये एकदम थोडासा असा ग्रेव्हीसारखा होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता याला उकळी येण्यासाठी थोडी गॅसची फ्लेम आपण थोडी वाढवूया. मस्त शिवा. हे बघा, खूपच छान. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. मस्त मस्त अशी आपली भाजी झालेली आहे कारल्याची. चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आता आपल्या भाजीला बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान आपली भाजी झालेली आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं हे कूट टाकणार आहे, जे मी आता थोडंसं जाडसरच काढून घेतलं होतं ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता ते मिक्स करायचं आहे भाजीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही ही भाजी घरी बनवा. आणि ही भाजी तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहे की तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता. आणि हो, ही भाजी म्हणजे आयुर्वेदिक भाजी आहे. ही भाजी आपल्याला औषधी पण आहे, तब्येतीला खूप चांगली असते कारल्याची भाजी. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बनवा. चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग आता आपली ही भाजी तयार झाली आहे. वरून आपण टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. तेव्हा तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी कारल्याची भाजी झाली आहे. तेव्हा चॅनेलला प्लीज 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 लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. चला टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय.